हॅलो विद्यार्थी मित्र, तो पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण लॅमार्किझम, ज्याला आपण लॅमार्कवाद असे म्हणतो, आणि नंतर पुढे स्पेसिएशन, ज्याला आपण जाती उद्भव असे म्हणतो, हे दोन भाग पाहिले. आणि आजच्या भागामध्ये आपण ह्युमन इव्होल्युशन, मानवी उत्क्रांती हा भाग पाहत आहोत. त्याच्यामध्ये दिलेली माहिती काय आहे ती पहा. याच्यामध्ये द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन सेड टू बी फ्रॉम द व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ड्यू टू इव्होल्युशन. उत्क्रांतीमुळे एकपेशीय प्राणी आणि वनस्पतींच्या विविध जातींचा उगम झाल्याचे किंवा निर्मिती झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये विविध प्रकारची जैवविविधता जी आहे, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता आपल्याला त्यातून निर्माण झाल्याची समजते. त्याच्यानंतर पुढे हे संपूर्ण कशामुळे ते झालं, तर ते फक्त इव्होल्युशनमुळे झालं. म्हणजे इव्होल्युशन जे आहे, उत्क्रांती जी आहे, त्या उत्क्रांतीमध्ये आपल्याला ह्या एकपेशीय प्राण्यापासून असे बहुपेशीय प्राणी जे आहे ते विकसित होत गेले आणि त्याच्यामुळे जैवविविधता निर्माण झाली. त्याच्यानंतर पुढे इन दिस इव्होल्युशन द ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिव्हन बिलो. आता इथे यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे आपल्याला सांगता येईल. खाली आपल्याला चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मानवाचं इव्होल्युशन, ह्युमन इव्होल्युशन कसं झालेलं आहे, त्याचे टप्पे कसे आहेत, तो संपूर्ण भाग आपल्याला खालच्या आकृतीमध्ये दिलेला आहे, फोटोग्राफमध्ये दिलेला आहे. लास्ट डायनोसॉर डिसअपियर अप्रॉक्सिमेटली 7 crore इयर्स ॲगो. अगदी 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचा डायनोसॉर नाहीसे झालेले आपल्याला पाहायला मिळते. 7 crore इयर्स, 7 कोटी वर्षांपूर्वी आपल्याला डायनोसॉर नाहीसे झालेल्याचे पाहायला मिळते. डायनोसॉर्स नाहीसे डिसअपियर झालेले आहेत, म्हणजे नाहीसे झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे ॲट दॅट टाईम द मंकी लाईक ॲनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्ड फ्रॉम द सम ॲन्सेस्टर हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लेमूर्स. नंतर पुढे तेव्हापासून माकडासारखे प्राणी त्यांच्याहून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेमूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झालेले असावेत, असा तर्क मांडला जातो. मग तिथे माकडासारखे प्राणी जे आहेत ते मंकी लाईक ॲनिमल्स, माकडासारखे प्राणी, हे कशामध्ये रूपांतरित झाले, लेमूरमध्ये रूपांतरित झाले. कुठे गेले, लेमूरसारखे विकसित झाले असा आपला अंदाज केला जातो. त्याच्यानंतर पुढे टेल ऑफ दीज मंकीज लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर अबाउट 4 crore इयर्स ॲगो. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्याच्या म्हणजे टेल जे ज्याला आपण मंकी बोन असं म्हणतो, माकड हाडापासून विकसित झालेलं जे टेल बोन जे आहे ते पूर्णपणे नाही, म्हणजेच टेल जी आहे ती नाहीशी झाली किंवा 4 कोटी वर्षांपूर्वी. म्हणजे त्याची टेल नाहीशी होण्यासाठी लागलेला कालावधी जो आहे तो डिसअपियर अबाउट द 4 crore इयर्स, 4 कोटी वर्षांपूर्वी ती मानवाची शेपटी जी आहे ती नाहीशी झाली. दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट ऑफ द ब्रेन. देअर हँड्स वेर ऑल्सो इम्प्रूव्ह, दस द ॲपी ॲनिमल्स वेअर इव्हॉल्ड. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय झाले, त्यांचं डेव्हलपमेंट सुरू झाली. डेव्हलपमेंट कशामध्ये सुरू झाली, तर त्यांचा ब्रेन जो आहे त्या ब्रेनमध्ये विकास होत गेला. आणि तो ब्रेन जो आहे, ब्रेन आणि त्याचे बरोबरच हँड्स कसे झाले, इम्प्रूव्ह झाले, म्हणजे विकसित होत गेले. आणि विकसित होऊन पुढे त्यापासून एपसारखे ॲनिमल्स तयार झाले, म्हणजेच तयार झाले. नंतर पुढे त्यांचा मेंदूचा आकार मोठा होत गेला, हाताचा पंजामध्ये सुधारणा झाली आणि एपसारखे प्राणी उदय झाले. त्याच्यानंतरच्या पुढच्या याच्यामध्ये मीन व्हाईल these ape-like animals reach the south and northeast Asia, finally evolved into gibbon and orangutan. आता नंतर पुढे त्याच्यामध्ये कशात रूपांतर झालं पहा, तर कालांतराने सुरुवातीचे एपसारखे जे काही प्राणी जे होते, म्हणजे एकदम सुरुवातीचे एप लाईक ॲनिमल्स जे होते, त्यांचं रूपांतर कशामध्ये झालं, ते कुठे पोहोचले, तर प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये पोहोचले. साऊथ अँड नॉर्थ ईस्ट आशिया, दक्षिण आणि पुढे आग्नेय आशियामध्ये जाऊन पोहोचले. त्याच्यामध्ये कशामध्ये त्याला आपण काय म्हणते, त्याला गिबन असं म्हटलं आहे. मग गिबन आणि ओरांगुटांग यांच्यामध्ये रूपांतर झाल्याचे पाहायला मिळते. गिबन आणि ओरांगुटांगमध्ये रूपांतर झाले ज्या वेळेला ते प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये पोहोचले तेव्हा. त्याच्यानंतर पुढे रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टे इन आफ्रिका and from them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years ago. नंतर पुढे 2,50,00,000 वर्षांपासून पुढे चिंपांझी आणि गोरिला यांची निर्मिती झाल्याचे पाहायला मिळते. म्हणजे गोरिला आणि ओरांगुटांग हे केव्हा उदयास आले, तर 2,50,00,000 वर्ष, म्हणजे 2.5 कोटी वर्षांपूर्वीची
ही गोष्ट की त्याच्यामध्ये गोरिला आणि चिंपांझी यांची निर्मिती झाली. इव्होल्युशन ऑफ सम ऑफ द टू कोर इयर्स ओल्ड स्पेसिस एप्स सीम्स टू बी ऑकर्ड इन डिफरंट वे. आता त्याच्यामध्ये काय म्हटलं बा, सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी एपसारख्या काही प्रजातींची वेगवेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. मग त्याच्यामध्ये त्यांची प्रगती जी आहे ती वेगवेगळ्या दिशेने झालेली पाहायला मिळते. 2 कोटी वर्षांपूर्वी ह्या एपसारख्या प्राण्यांची निर्मिती जी आहे ती वेगवेगळ्या दिशेने झालेली आपल्याला पाहायला मिळते. डिफरंट वे दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क्स. नंतर पुढे त्यांनी काय केलं, त्यांच्या हाताचा उपयोग कशासाठी होऊ लागला, तर तिथे त्यांना अन्न हाताळणे किंवा पुढे इतर कामे करण्यासाठी हातांचा उपयोग होऊ लागला. असं एकूण माहिती आपण ह्या वरच्या पॅरेग्राफमध्ये घेतली. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ह्या मानवाचा उत्क्रांतीचा भाग जो आहे तो कसा झाला तो आपल्याला इथे खाली दिलेला आहे. त्या याच्यामध्ये पहिला भाग दिला आपल्याला लेमूरसारखे प्राणी जे आहेत ते, हे लेमूरसारखे प्राणी इथे दिसणारा जो आहे त्याचा विकास कशामध्ये झाला, त्याचं रूपांतर कशामध्ये झालं तर इजिप्तोफिथिकसमध्ये रूपांतर झालं. आणि नंतर तो इजिप्तोफिथिकस जो आहे त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, ते झालं ड्रायोफिथेकसमध्ये. आणि ड्रायोफिथेकस जो आहे तो कशामध्ये रूपांतरित झाला, तर तो रामाफिथेकसमध्ये रूपांतर झाला. रामाफिथेकस जो आहे त्याचं रूपांतर पुढे कशामध्ये झालं, ॲस्ट्रिलोपिथिकसमध्ये झालं. आणि ॲस्ट्रिलोपिथिकस जो आहे त्याचं रूपांतर पुढे दिलेले आहे आपल्याला कुशल मानवामध्ये रूपांतर झालं. कुशल मानव का, तर इथे त्याने हातात वस्तू पकडलेल्या आहे. त्याच्यानंतर पुढे कुशल मानवाचं रूपांतर पुढे ताठ चालणाऱ्या मानवामध्ये रूपांतर झालं. आणि नंतर पुढे ताठ चालणारा मानव जो आहे त्याचं रूपांतर पुढे निअँडरथॉलमध्ये झालं. आणि नंतर सर्वात शेवटी शेवटचा जो मानव पाहतो आपण तो क्रोमॅना मानव असे मानवाची एकूण उत्क्रांती जी आहे ती आपल्याला ह्या लेमूरपासून तर आजचा जो काही मानव जो आहे त्या मानवापर्यंत हा मानवाचा उत्क्रांतीचा एकूण टप्पा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या भागाकडे येते. दोज ॲप्स स्टार्टेड द टू लिव्ह on land as the forest started to decline due to the dry environment. आता एन्व्हायरमेंट जे आहे ते एन्व्हायरमेंट काय झालं, शेवटी कोरड्या हवामानामुळे तिथे काय झालं, त्यांना झाडावरून खाली यावे लागले. म्हणजे तो मानव जो आहे तो मानव झाडावरून खाली आला. वृक्षवासी मानव जो आहे तो झाडावरून खाली का आला, तर ड्राय एन्व्हायरमेंटमुळे त्यांना वरती झाडाचे जे काही झाडपाला वगैरे जो आहे तो मिळणं अशक्य झालं. आणि म्हणून त्यांनी पुढे कशावरती, जमिनीवरती राहणे सुरू केले. स्टार्टेड ऑन लिव्ह ऑन लँड, इथे आपल्याला तो भाग दिलेला आहे पहा. नंतर पुढे देअर पेल्विक गर्डल डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इन इरेक्ट पॉश्चर इन ग्रासलँड अँड देअर बाय देअर हँड्स बिकम्स अवेलेबल फॉर यूज. नंतर पुढे काय झालं, त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास झाला. पेल्विक गर्डल ज्याला आपण म्हटलं ना, ते कमरेचं हाड जे आहे त्याचा विकास झाला. आणि मग त्याचा विकास होऊन पुढे काय झालं की त्याच्यामध्ये विकास अशा पद्धतीने झाला की तो गवताळ प्रदेशामध्ये सहजपणे ताठ उभा राहिलो. स्टार्टेड टू स्टँड, तो ताठ उभे राहणे सहजपणे करून किंवा ताठ उभे राहणे शक्य झाले. आणि त्यामुळे त्याचा उपयोग काय झाला. आणि नंतर पुढे त्यांचे हात जे आहे ते बिकम्स अवेलेबल फॉर यूज. नंतर ताठ उभे राहण्यामुळे त्यांचे हात जे आहेत ते मोकळे झाले. आणि हात मोकळे झाल्यामुळे त्यांचा वापर इतर कारणासाठी होऊ लागला. दिस फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स with the erect posture which were using their hands have evolved about 2 core years. नंतर पुढे ह्या ताठ म्हणजे हातांचा वापर करणारे मानव जे आहेत त्या हातांचा वापर करणारे मानव आणि ताठ उभे राहणारा पहिला मानव जो आहे तो सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. म्हणजे इथे 2 कोटी वर्षांपूर्वीचा मानव जो आहे तो कसा होऊ लागला, तो ताठ उभे राहू लागला. म्हणजे तिथे आपल्याला तो ॲनिमल जो आहे तो मानव जो आहे तो ताठ उभे राहिलेला पाहायला मिळतो. नंतर पुढे विच वेअर युझिंग देअर हँड्स, नंतर पुढे तो जो आहे तो स्वतःचे हात त्याचे जे आहे मोकळे झालेले हात त्यांचा वापर करू लागला. हे केव्हा घडलं, 2 कोटी वर्षांपूर्वीची गोष्ट. त्याच्यानंतर पुढे फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामाफिथिकस. आता पहिला मानवसदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद जी झाली ती आफ्रिकेतील रामाफिथिकस. आफ्रिका म्हटलं की रामाफिथिकस हे लक्षात आलं पाहिजे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन आहे, फिल इन द ब्लँकसाठी विचारली जाते, अत्यंत महत्त्वपूर्ण. मग तो रामाफिथिकस जो आहे तो मानवसदृश्य प्राणी की आपल्याकडे त्याची सर्वात पहिली नोंद झालेली आहे. ए फ्रॉम नॉर्थ एशिया अँड ईस्ट आफ्रिका. नंतर मग पुढे हा काय झाला की तो कशातून आला, तो दक्षिण आफ्रिकामधून आपल्याला आलेला पाहायला
मिळतो. त्याच्यानंतर पुढे आफ्टरवर्ड्स दिस ॲप ग्रोन इन साईज, नंतर पुढे त्याचा आकार जो आहे तो मोठा मोठा होत गेला आणि नंतर ही बिकम मोर इंटेलिजंट. नंतर त्याचे आता इथे काय झालं ग्रोन अप साईज, त्याची साईज जी आहे ती वाढत गेली आणि नंतर पुढे तो कसा झाला मोर इंटेलिजंट झाला, म्हणजे त्याची हुशारी किंवा बुद्धिमान असा होऊ लागला, हुशार होऊ लागला. त्याच्यानंतर पुढे Thus, the ape साऊथ आफ्रिका इव्हॉल्ड अबाउट 40 लाख इयर्स ॲगो. सुमारे 40,000 वर्षांपूर्वीची दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाल्याचं पाहायला मिळतं. 40,000 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एप जो आहे त्याचा विकास झाल्याचे पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या भागाकडे येतोय. इथे आपल्याला पुन्हा दुसरा भाग दिला आपल्याला पुढचा काय दिला आहे त्याच्यामध्ये, तर मॉर्फॉलॉजी ऑफ दीज ह्युमन लाईक ॲनिमल्स स्टार्टेड टू ॲपियर लाईक टू बी ए मेंबर ऑफ जीनस होमो अबाउट 20 लाख इयर्स ॲगो अँड द स्किल ह्युमन डेव्हलप. नंतर पुढे काय झालं सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी मानव सदृश्य प्राण्याची रचना झाली. किती लाख वर्षांपूर्वी अबाउट 20 लाख इयर्स ॲगो. त्याच्यामध्ये 20 लाख वर्षांपूर्वी मानवाची त्याच्यामध्ये उदयास आला किंवा त्याचा विकास होऊ लागला. नंतर पुढे त्याची जी काही त्या मानवाची रचना झाली. नंतर पुढे या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची आपल्यासारखे दिसू लागणारे अशा तऱ्हेचे कुशल मानव तयार झाला. त्याचं स्किल्ड ह्युमन म्हणजे काय स्किल्ड ह्युमन डेव्हलप. कधी 20 लाख वर्षांपूर्वीचा मानव जो आहे तो बुद्धिमान किंवा हुशार मानव असा विकसित झाला. त्याच्यानंतर पुढे अबाउट 50 लाख इयर्स ॲगो ह्युमन वॉकिंग विथ द इरेट पॉइचर वॉज इव्हॉल्ड. इट मे हॅव एक्साइटेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कंटेंट. आता इथे काय झालं पण त्याच्यामध्ये की सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी किती लाख वर्षांपूर्वी 15 लाख वर्षांपूर्वीच्या याच्यामध्ये इतिहासामध्ये मानव जो आहे तो मानव कसा झाला की सरळ तहाट उभे राहू लागला आणि तहाट उभे राहण्यामुळे पुढे काय झाला आहे तो त्याच्यामध्ये जी काही प्रगती झाली ती प्रगती ताठ चालण्याच्या मानवाचा विकास होत गेला आणि त्यांचा आशिया खंडात चीनपासून तर इंडोनेशियापर्यंत वावर सुरू झाला. मग त्याचा आशिया खंडामध्ये चीनपासून तर इंडोनेशियापर्यंतचा वावर जे अस्तित्व जे आहे ते त्यांचं पाहायला मिळालं. एशियन कंटेंट म्हणजे आशिया खंडामध्ये चीनपासून तर इंडोनेशियापर्यंत त्यांचा वावर आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचा मेंदू जो आहे तो मेंदूची डेव्हलपमेंट कशी आहे पाहतो. मेंदूचा आकार जो आहे तो मोठा मोठा होत गेलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि नंतर पुढे मेंदू विकसित झाला तो बुद्धिमान झाला. असा एकूण हा मानवाचा संपूर्ण उत्क्रांतीचे आपल्याला इथे टप्पे दिलेले आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे आपण इव्होल्युशन Evolution of upright man continue in the direction of the developing its brain for the period of about 1 lakh years and meanwhile it discovered द फायर. नंतर पुढे अग्नीचा शोध लागला. त्याच्यानंतर पुढे जवळजवळ 1 लाख वर्षांपर्यंत तो ताट चालणाऱ्या माणसामुळे इथे आपल्याला दिलं आहे 1 लाख इयर्स की त्याच्या 1 लाख वर्षांमध्ये ताट चालणाऱ्या मानवामध्ये तो कसं चालत होता इरेट पॉइचरमध्ये चालत होता अपराईट. इव्होल्युशन ऑफ अपराईट ह्युमन मॅन कंटेंट द डायरेक्शन अँड द डेव्हलपिंग ऑफ इट्स ब्रेन. त्याचा मेंदूचा काय होत गेला विकास होत गेला टप्प्याटप्प्याने विकास होत गेला फॉर द पिरियड अबाउट 1 लाख इयर्स अँड द मीन फाईल इट डिस्कवर्ड द फायर. नंतर पुढे त्याच्या ह्या कालखंडामध्ये अग्नीचा शोध लागला. नंतर पुढे द ब्रेन ऑफ 50,000 इयर्स ओल्ड मॅन हॅड बीन sufficiently evolved to extent that it could be considered as a member of the class wise man, ज्याला आपण काय म्हणतो होमो सेपियन असे म्हणतो. नंतर पुढे काय झालं की त्याच्यामध्ये सुमारे 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला पाहायला मिळतो आणि त्यातूनच बुद्धिमान मानव म्हणजे होमो सेपियन या वर्गाचा सदस्य मानणे इतपत तो तयार झाला. म्हणजे इथे जे सांगितलं ना आपण होमोसेपियन क्लास वाईज बँड तो होमोसेपियन हे लक्षात ठेवायचं होमोसेपियन. आणि मग त्याच्यामध्ये एवढे काही हे झालं तो 1000s ऑफ इयर्स ओल्ड सफिशियंटली इव्हॉल्व. त्याच्यामध्ये एवढं काही उत्क्रांती झाली बदल झाला की त्याच्यामध्ये तो काय झाला त्याचा मेंदू पूर्णपणे विकसित झाल्यामुळे पुढे तो बुद्धिमान मानव म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्यानंतर पुढे निअँडरथॉल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज अ फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज बँड. आता निअँडरथॉल जो आहे
त्याला सर्वात प्रथम बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखले गेले. म्हणजे मानवातील सर्वात बुद्धिमान मानव जो आहे तो कोणता, तर त्याला निअँडरथॉल ही लाईनची आहे ती आपल्याला गाळ्या जगाभरासाठी विचारली जाते. त्याच्यानंतर पुढे द क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्ड अबाउट 50,000 years ago and afterwards this evolution had been faster than the earlier. नंतर पुढे काय झाले, 50,000 वर्षांपूर्वीचा क्रो मॅग्नन मानव जो आहे तो अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने झालेली पाहायला मिळते. मग त्याच्यानंतर पुढे निअँडरथॉल नंतर कोण आला, तो क्रो मॅग्नन आला. तो क्रो मॅग्नन मानव जो आहे तो त्याचा विकास इतका झपाट्याने झाला की 50,000 वर्षांमध्ये त्याचा विकास एवढ्या झपाट्याने होत गेला की त्याची प्रगती पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बुद्धिमान प्राणी जो आहे तो त्या ठिकाणी विकसित झाला. त्याच्यानंतर पुढच्या पॅरेग्राफकडे येतो आपण. इथे आपल्याला पुढची काय पॅरेग्राफ दिला आहे पहा. अबाउट 10,000 years ago वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. नंतर पुढे 10,000 वर्षांपूर्वीचा बुद्धिमान मानव जो आहे तो काय करू लागला, शेती करू लागला. म्हणजे शेतीनंतर त्याने विकसित केलं, शेतीमध्ये फळ किंवा अन्न पिकं घेऊ लागला. हे कधी 10,000 वर्षांपूर्वीच्या याच्यामध्ये तो मानव जो आहे तो शेतीतंत्र त्याला विकसित झाले. ही स्टार्टेड टू रेअर द कॅटल हर्ड्स इस्टॅब्लिश द सिटीज. नंतर पुढे त्याने काय केलं, कशाला सुरुवात केली, तर त्याच्यामध्ये कॅटल हर्ड्स म्हणजे काय, प्राण्यांचा वापर करू लागला, वन्य प्राण्यांचा किंवा इतर जनावरांचा कळप बाळगू लागला. त्याच्यानंतर पुढे वसाहती स्थापन करू लागला आणि नंतर पुढे कल्चरल डेव्हलपमेंट टू प्लेस. नंतर कल्चरल डेव्हलपमेंट ज्याला आपण काय म्हणतो, सांस्कृतिक विकास होत गेला. नंतर पुढे आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 year 5,000 वर्षांपूर्वी लिखाणाची कला जी आहे ती त्याला अवगत होऊ लागली. त्याच्यानंतर पुढे अँड दस द हिस्ट्री हॅज बीन स्टार्टेड. आणि नंतर पुढे तिथून पुढे म्हणजे जेव्हा त्याला लिखाणाची कला अवगत झाल्यानंतर पुढे इतिहासाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर पुढे मॉडर्न सायन्सेस इमर्ज अबाउट 400 years ago 400 years ago and the industrial society was established about 200 years ago and now we have reached at this stage and still we are searching the details of roots of human ancestry. नंतर पुढे काय झाले की सुमारे 400 वर्षांपूर्वी आधुनिक शास्त्राचा उदय झाला. इथे 400 वर्षांपूर्वी आधुनिक सायन्स इमर्जेस हे लक्षात घ्या. मॉडर्न सायन्स केव्हा डेव्हलप झाले, तर 400 वर्षांपूर्वी मॉडर्न सायन्स विकसित झाले. नंतर पुढे इंडस्ट्रीयलचा विकास म्हणजे औद्योगिक वसाहतीचं जे आहे औद्योगिकरण कधी सुरुवात झाली, तर 200 वर्षांपूर्वी त्या औद्योगिकरणाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर पुढे 200 वर्षांपूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाल्यानंतर पुढे आता आपण इथपर्यंत आलो आहोत. तरीही अजूनही आपण मानवाच्या वंशज जो आहे त्या वंशाच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. म्हणजे इथपर्यंत आल्यानंतरही आपण स्टील वी आर सर्चिंग डिटेल्स ऑफ ह्युमन ॲन्सेस्टर. त्याचं मूळ जे आहे त्या मानवाचा मूळ तपशील जे आहे त्या मूळ तपशिलाचा म्हणजे त्याच्या पूर्वजाची माहिती आपण घेत आलेलो आहोत. इथे हे प्रकरण संपलेलं आहे. यानंतरचा पुढचा व्हिडिओ जो आहे तो पुढच्या प्रकरणासाठी आपण घेणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.